नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे लढा दीक्षाभूमीचा. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की दीक्षाभूमी कोणता लढा, कधीपासून आहे, कोण लढतंय, असं कोण म्हणतंय, का म्हणतंय, याला काही संदर्भ काय आहेत का, आणि दीक्षाभूमी हे नेमकं प्रकरण काय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आणि तुम्हाला त्याची उत्तरं मिळाल्यानंतर मात्र तुमचे मत काय आहे याबद्दल ते सुद्धा कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर चला, वेळ न दवडता पहिला प्रश्न, असं कोण म्हणतंय. तर नेहमीप्रमाणे मित्रांनो, दीक्षाभूमी म्हटलं की आपण सर्वांना माहीतच आहे की दीक्षाभूमी हे प्रकरण नेमकं काय आहे. परंतु थोडंसं डिटेल्समध्ये जाऊन की दीक्षाभूमी आणि त्याचा पूर्व इतिहास काय, की ते कोणासाठी तयार झाले, म्हणून मी असं म्हटलंय की लढा जो आहे हा दीक्षाभूमीचा लढा आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलंच. दुसरा जो प्रश्न आहे आपला नेहमीप्रमाणे, तो दुसरा प्रश्न असं का म्हटलं जातंय, तर त्याचं साधं सरळ उत्तर असं आहे की मित्रांनो, तुम्ही जर मीडिया ओपन केला, मास मीडिया ओपन केला, तर तुमच्या लक्षात येईल की 1 जुलै 2024 पासून दीक्षाभूमी जी आहे नागपूर या ठिकाणी जे काही खोदकाम चाललंय, त्या खोदकामाला विरोध म्हणून नागपूर या ठिकाणी असलेली आंबेडकरी विचारधारा मानणारी मंडळी किंवा आंबेडकरी विचारांची मंडळी म्हणूया आपण, आंबेडकरी जी लोक आहेत, या लोकांनी एक लढा चालू ठेवलाय आणि तो लढा म्हणजे त्या ठिकाणी जे काम चाललंय त्याला बंद करण्यासाठी आहे. आणि मग दीक्षाभूमीचा हा लढा जो आहे ते काम बंद करण्यासाठीचा असेल किंवा ही जागा मिळवण्याचा असेल, त्याची काही हिस्ट्री आहे. ती जागा सहजासहजी मिळालेली नाहीये, म्हणून मी असं म्हटलंय की लढा दीक्षाभूमीचा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं. आणि मित्रांनो, तिसरा प्रश्न की याला काही संदर्भ आहे का, तर सविस्तरपणे मित्रांनो आपण या दीक्षाभूमीचा संदर्भ काय किंवा ते कशासाठी निर्माण झाले ते आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, झालंय असं की हा भारत देश जो आहे, हा भारत देश विविध धर्माचा, पंथाचा, जातीचा बनलेला आहे, जात समूहांचा बनलेला आहे. आणि या भारत देशामध्ये ज्या काही लोकांचं वर्चस्व होतं, त्या लोकांनी जी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली होती, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजेच सर्वात वर जर बघितलं तर तो ब्राह्मण आहे, दुसरा जर बघितला तर तो क्षत्रिय आहे, तिसरा जर बघितला तो वैश्य आहे, चौथा जर बघितला तर तो शूद्र आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक वर्ण होता की जो वर्ण या चातुर्वर्णामध्ये येतच नाही, तो म्हणजे अतिशूद्र वर्ण. आणि अशा या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये असलेला पाचवा म्हणजे अदृश्य वर्ण, तो अतिशूद्र. आणि ही सिस्टीम जी बनवली होती, या सिस्टीमला खालून वरी जायला सीडीच नव्हती किंवा वरून खाली उतरायला सुद्धा सीडी नाहीये. जे बनवलंय ते जसंच्या तसंच राहणार आहे. आणि मग याच्यामध्ये जो काही खालचा माणूस आहे तळातला, तो कितीही विद्वान असेल, कितीही हुशार असेल, तरी तो खालून ब्राह्मणाची जागा घेऊ शकत नाही. मग तो क्षत्रिय सुद्धा घेऊ शकत नाही, वैश्य सुद्धा ब्राह्मणाची जागा घेऊ शकत नाही, शूद्र तर नाहीच नाही, परंतु अतिशूद्र सुद्धा घेऊ शकत नाही. त्याची दिशात काय की ब्राह्मणांची जागा घेईल म्हणून. आणि मग अशा या पाचव्या वर्णामध्ये एका महापुरुषाचा जन्म झाला आणि त्या महापुरुषाचं नाव आहे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन, बाहेर देशात जाऊन मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या, अभ्यासही केला. आणि मग असा विद्वान असलेला माणूस अतिशूद्र वर्णामध्ये येतो, तो ब्राह्मणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, किंवा अतिशूद्रामध्ये असलेला, शूद्रामध्ये असलेला माणूस तो त्याच ठिकाणी राहणार आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर कितीही विद्वान झाले तरी त्यांचा वर्णातून बाहेर मात्र ते पडू शकत नाहीत.
आणि ज्या मंडळीने बाबासाहेबांना शिकण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी मदत केली त्यांच्या नियमाप्रमाणे बाबासाहेब शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या संस्थानात कामाला लागले. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना जातीयतेचे जे चटके सोसावे लागले, सहन करावे लागले, ते जर बघितलं तर बाबासाहेबांनी हा लढा जो आहे की ज्या या वर्णव्यवस्था निर्माण केली त्या मनूची मनुस्मृती 25 डिसेंबर 1927 महाड या ठिकाणी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह, मग ही मनुस्मृती ज्या ब्राह्मण मंडळींनाही आवडत नव्हती, ज्या शूद्र मंडळींना आवडत नव्हती, ज्या क्षत्रिय मंडळींना आवडत नव्हती किंवा ज्या वैश्य मंडळींना आवडत नव्हती, अशीही मंडळी काही त्यामध्ये होती, त्यांच्या बरोबर बाबासाहेबांनी या मनुस्मृतीचं दहन केलं आणि ही चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरा जो बाबासाहेबांनी लढा दिला तो म्हणजे 20 मार्च 1927 बाबासाहेबांनी पाण्यासाठी सुद्धा संघर्ष केला आणि तो महाड या ठिकाणीच केला. तिसरा संघर्ष बाबासाहेबांनी केला तो म्हणजे 2 मार्च 1930 काळाराम मंदिरांचा सत्याग्रह. आणि मित्रांनो, काळाराम मंदिराचा सत्याग्रह जर बघितलं तर बाबासाहेबांनी दाखवून दिलं की जी मंडळी आम्हाला हिंदू समाजाचा किंवा हिंदू धर्माचा भाग समजतात ती मंडळी निसर्गाने दिलेलं पाणी आम्हाला पिऊ देत नाही, की जिथं गुरढोरं पाणी पितात, म्हणजे आम्हाला ते सुद्धा घेण्याचा अधिकार नाही. मग आम्ही यांचा कसा भाग होऊ शकतो? दुसरा जर मुद्दा बघितला तर काळाराम मंदिर जे आहे, जे यांना देवता म्हटलं जातं मंदिरामध्ये, आणि अतिशूद्रांना तर प्रवेश दिला जात नाही, मग आम्ही त्यांचे भाग कसे होऊ शकतो? आणि हे दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी असे विविध आंदोलनं केली आणि इंग्रज सरकारला दाखवून दिलं की आम्ही यांचा वर्णामध्येच नाहीये, तर आम्ही अतिशूद्र आहोत. आणि मित्रांनो, तो जर संदर्भ बघितला तर तो खूप मोठा होईल. या ठिकाणी तो आपण शॉर्टमध्ये सांगतोय, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो. बाबासाहेबांनी निर्णय घेतला की काहीही झालं तरी हिंदू धर्मामध्ये आपण जन्मलो, परंतु एवढी जर या ठिकाणी जातीयता असेल, आपल्याला जर एवढे हीन समजलं जात असेल, समाज बांधवांना एवढं हीन समजलं जात असेल, तर आपण जरी या हिंदू धर्मामध्ये जन्मलो असलो तरी मरताना तर दुसऱ्या धर्मामध्ये जायचंय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील येवला या ठिकाणी मुक्कामी असताना बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि या घोषणेचा परिणाम असा झाला की या देशामध्ये असलेला जो अतिशूद्र किंवा अस्पृश्य समाज आहे यामध्ये खडबडून जाग आली आणि मग धर्मांतर होणार, बाबासाहेब धर्मांतर करणार, हिंदू मधला एक मोठा समाज हिंदू धर्माला सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जातोय, हे खूप राजकीय असेल, सामाजिक मंडळी असतील, या मंडळींना ते पटलेलं नव्हतं. आणि मग त्यामध्ये सर्वजण बाबासाहेबांना सांगत होते की तुम्ही ही घोषणा मागे घ्या, परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही. आणि बाबासाहेबांनी ज्या ज्या मंडळींना आपलं गुरु मानलं त्यामध्ये सर्वप्रथम जर बघितलं तर सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे, दुसरे त्यांचे गुरु जर बघितले तर संत कबीर आहे, आणि तिसरे जर बघितले तर महात्मा ज्योतिराव फुले आहे. या तिघांनाही बाबासाहेबांनी आपलं गुरु मानलं होतं. आणि मग असंच बाबासाहेबांचे समवयस्क म्हणता येतील एक संत, ज्यांना आपण संत गाडगे महाराज असं म्हणतो, या संत गाडगे महाराजांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबासाहेब धर्मांतराचा मुद्दा आहे किंवा तुम्ही धर्मांतराचा जो निर्धार केलाय तो ठाम आहे? बाबासाहेबांनी हो म्हणून सांगितलं. परंतु बाबासाहेबांना त्यांनी एवढंच सांगितलं की बाबासाहेब जर धर्मांतर करणारच असाल तर फक्त धर्म या मातीतला असला पाहिजे. आणि गाडगे महाराजांची गोष्ट जे बाबासाहेबांनी मनावर घेतली आणि तब्बल 21 वर्ष विविध धर्मांचा पंथाचा अभ्यास केला आणि या मातीमध्ये असलेला सिद्धार्थ बुद्धाचा जो धम्म आहे तो स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि मित्रांनो, तो निर्णय झाल्यानंतर बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की या मातीमध्ये असलेला सिद्धार्थ बुद्धाचा धम्म जो आहे
या मातीतला आहे, या भारत भूमीमध्ये त्याचं सर्व अस्तित्व आहे, असाच मी धम्म स्वीकारतोय. आणि मग बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला मी नागपूर या ठिकाणी धम्म म्हणजे बुद्धाचा धम्म स्वीकारणार अशी घोषणा केली. आणि अशी घोषणा झाल्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व कार्यकर्त्यांनी, म्हणजे स्पेशली बघितलं तर नागपूर या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी असलेली जागा, कारण धम्मदीक्षा सोहळ्याला खूप मोठ्या प्रमाणात लोक येणार म्हणून मोठ्यात मोठी जागा पाहण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना जी जागा सापडली ती जागा एका वॅक्सिन इन्स्टिट्यूटकडे होती आणि ती जागा तब्बल 14 एकर जागा होती. मग कार्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1956ला त्यांना पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये इन्स्टिट्यूटने सुद्धा NOC त्यांना दिली, म्हणजे नो ऑब्जेक्शन दिलं. आणि त्यांनी त्यामध्ये नमूद केलं की 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 1956 पर्यंत या ठिकाणी गुरं चरतील आणि त्यानंतर 11, 12, 13 म्हणजे 11 पासून त्यांच्या ताब्यामध्ये संपूर्ण ग्राउंड दिलं जाईल. मग त्याची लेवलिंग करण्यासाठी किंवा नीटनेटकं करण्यासाठी त्यांना ती 11 ते 14 पर्यंत दिली आणि त्यानंतर पुन्हा ते वॅक्सिन इन्स्टिट्यूटकडे मिळेल आणि त्याचा उपयोग हे गुरे चारण्यासाठी होईल. मित्रांनो, हे सर्व जर बघितलं तर मग धम्मदीक्षा सोहळा किंवा ज्याला आपण धम्म प्रवर्तक दिन असं म्हणतो तो दिन उजाडला आणि बाबासाहेबांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह म्हणजेच 5 लाख अनुयायी त्या ठिकाणी जमले होते. त्यांना बाबासाहेबांनी महाथेरो चंद्रमणी यांच्या हस्ते बाबासाहेबांना धम्मदीक्षा दिली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांचं वाचन केलं आणि आपले 5 लाख अनुयायी त्या ठिकाणी जे जमा झाले होते, म्हणजे आंबेडकरांच्या विचाराला वर चालणारे असं म्हणूया किंवा बाबासाहेबांची जी विचारधारा आहे त्यांना मानून चालणारे विविध धर्मातील असतील, जातीतील असतील मंडळी त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा 3 लाख अनुयायी आले, त्यांना सुद्धा धम्मदीक्षा दिली गेली. आणि मग त्यावेळेस बाबासाहेबांचा जो 14 ऑक्टोबर 1956चा जो दिवस आहे तो विजयादशमीचा दिवस, त्यालाच आपण धम्मप्रवर्तक दिन असं आता सध्या म्हणतोय. आणि त्या ठिकाणी जो काही सोहळा झाला त्याला आपण धम्मदीक्षा सोहळा असं म्हणतोय. आणि त्यानंतर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956ला झालं. आणि मग असं झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. धम्मचक्र प्रवर्तन आपल्या समाजामध्ये चेतवलं आणि तो विचार जो आहे तो सगळीकडे पसरवण्यासाठी मग आता ही जर जागा असेल, ही जागा धम्मदीक्षेला मिळावी किंवा धम्मदीक्षा भूमी म्हणून मिळाली पाहिजे. जे बाबासाहेबांची जी जयंती येते त्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रथमतः मेंढे गुरुजी म्हणून जे ग्रस्त होते बाबासाहेबांच्या चळवळीतले, की ज्यांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर भिक्खू धीर धम्म असं नाव धारण केलं, यांनी त्या ठिकाणी जाऊन रात्रीत धम्मस्तूप उभारला. आणि मग नियमानुसार पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि लँड रेव्हेन्यू ऍक्ट MP सेक्शन 229 नुसार त्यांच्यावर खटलाही भरला गेला. खटला भरल्यानंतर कोर्टामध्ये केसही झाली, गुन्हाही दिलं. परंतु मित्रांनो, आता ही भूमी ज्या ठिकाणी शेवटी बाबासाहेबांनी पाऊल ठेवले आणि सर्व समाज बांधवांना धम्मदीक्षा दिली, ती दीक्षा भूमी नागपूर या अशा नावाने ओळखली जावी म्हणून लढा चालू झाला. आणि तो लढा चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल किंवा भारतीय बौद्ध महासभा जी आहे ही मंडळी असतील, यांनी हा लढा चालू ठेवला. आणि मग महाराष्ट्राचे त्यावेळेसचे संयुक्त महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणता येईल किंवा यशवंतराव चव्हाण जे आहे यांनी 15 ऑगस्ट 1961ला 14 एकर असलेली ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीला
देण्याचं जाहीर केलं आणि त्याचा कार्यक्रम सुद्धा 30 ऑक्टोबर 1961ला घेण्यात आला. हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मित्रांनो, सध्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष माननीय भीमराव आंबेडकर काय म्हणताय ते तुम्ही ऐका. तत्कालीन सरकारने महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती 14 एकरची जागा. आजही त्याचे दस्तवेज ओरिजिनल फॉर्म मध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला, संवाद झाला, तेव्हा सांगितलं मी 4 दिवसामध्ये हे सगळे पेपर्स आपल्याला सबमिट करतो. ज्या पेपरमध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे, तशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्डवर त्यांनी 7/12 व्हायला पाहिजे. ही स्मारक समिती त्या काळामध्ये 80च्या काळामध्ये दीक्षाभूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा त्याच्यासाठी स्मारक समिती होती की जी टेम्पररी होती. स्मारकाचं काम झाल्यानंतर स्तूपाचं हँडओव्हर बुद्धिस्ट सोसायटीकडे करेल. पण त्या काळी एक दीक्षाभूमीचे मोठे लीडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही. आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहेत. त्यांची आई देखील या ट्रस्टीमध्ये आहे दीक्षाभूमीच्या. ही कोणा बाप दादाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो. ऐकलं की ही जागा त्या दीक्षाभूमीला देण्यात आली होती, परंतु त्या समितीकडे काम काय होतं तर फक्त कन्स्ट्रक्शनचं काम होतं. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ती जागा हँड ओव्हर करायची होती भारतीय बौद्ध महासभेला, पण तसं झालेलं नाही. आता ते ऍक्च्युली काम 78ला चालू झालं, ते 2001 पर्यंत चाललेलं होतं. आणि मित्रांनो, हे असं का झालं, हे असं का घडलंय, तर जी काही ट्रस्टी आहे किंवा ज्या लोकांनी ही ट्रस्टी आपल्या ताब्यात घेतली आणि तिथे कोणालाच म्हणजे मज्जा होऊ दिला नाही, अशी ही रासू गवई अध्यक्ष असलेली ट्रस्टी, या मंडळींनी राजकीय आश्रय घेऊन याच्यामध्ये जे काही कारभार केला तो व्यवस्थित नाही असं सर्वच लोकांचं म्हणणं आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणतात की ड्रॅगन पॅलेस जो आहे त्या बाजूला असलेला तो तर व्यवस्थित चालतंय, पण इथले मात्र जी काही ट्रस्टी आहेत म्हणजे जे काही व्यक्ती आहे त्याच्यामध्ये त्यांचं कोणाशी पटत नाही. ते का पटत नाही, कशावरून पटत नाही, आणि सगळं जे काम चालतंय ते मनमानीप्रमाणे काम चालतंय आणि या मंडळीने त्यावर कब्जा करून बसलेली. मग जर कब्जा करून बसलेली असेल तर ही जागा जी आहे तर ही भारतीय बौद्ध महासभेची जागा आहे दीक्षाभूमी या नावाने, आणि हिचा मालक म्हणून याचं कोण असावं किंवा कोण आहे ऐकायचे. ही आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल याच्या येणाऱ्या काळामध्ये करेल. भीमराव आंबेडकर काय सांगतायत, या दीक्षाभूमीचा मालक कोण आहे तर आंबेडकरी जनता याची मालक. आणि मग आंबेडकरी जनता जर याची मालक असेल आणि मग आता तेच भीमराव आंबेडकर जे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आहेत, हे मागणी काय करताय शासनाकडे, प्रशासनाने आता देखील शान व्हावं, लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे. दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी. आंबेडकर जनता तिचा विकास करेल. तर जी जागा होती, जो डोम उभारलेला आहे त्या ठिकाणी, त्या डोमला सुद्धा त्या उत्खननामुळं धोका होऊ शकतो.
त्या ठिकाणी आणलेला बोधिवृक्ष आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो आणि जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे याची त्या ठिकाणी गरजच नसताना ही मंडळी जी आहे ट्रस्टी मंडळी असं का करत आहे? यांचा काही स्वार्थी हेतू आहे का? आणि मग जर यांचा स्वार्थी हेतू असेल किंवा याच्यामध्ये काही षडयंत्र चालू आहे का? कारण नागपूर जर बघितलं तर मित्रांनो एक ऊर्जा स्तोत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा त्या ठिकाणी घेतली आणि ती दीक्षा घेतल्यानंतर जे चैतन्य निर्माण झालं आणि बौद्ध समाज जो आहे तो त्या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येने येतोय. ही संख्या आता कमी होत नाहीये. खोटं वाटतंय? मी सांगतोय ते खोटं जर वाटत असेल तर भीमराव आंबेडकर काय म्हणतायत ऐका. मनुवादी संघटनेने बघितलं की दरवर्षी येणारा जो लोंढा आहे धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी हा लाखोच्या संख्येने येतोय आणि त्याच्यामध्ये नेहमी भर पडत चाललेली आहे. काल परवापर्यंत बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना भगवान बुद्धाला नतमस्तक होण्यासाठी येत होते. आज ओबीसी समाज मोठ्या संख्येने येतोय, मायनॉरिटीज येतोय. ते कुठेतरी स्टॉप व्हावं, त्याला कुठेतरी अडथळा यावा, दीक्षाभूमीचे क्षेत्रफळ कमी करणं हे याच्या मागचं षडयंत्र आहे. ऐकलं? मग मित्रांनो ही जर गोष्ट असेल तर त्या ठिकाणी ते बांधकाम झालं पाहिजे का? की अंडरग्राऊंड पार्किंग झालं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय? असं व्हायलाच नकोय. आणि मी जर तुम्हाला 2-3 उदाहरणं फक्त भीमराव आंबेडकरांची जे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष यांची दिली, पण एक आंबेडकरी चळवळीमधला माणूस किंवा एक विचारवंत माणूस तो माणूस सुद्धा काय म्हणतोय, ही जी काही ट्रस्टी आहे किंवा हे जे काही बांधकाम चाललंय याच्याबद्दल त्या माणसाचं काय मत आहे, हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं गौड बंगाल काय. ऐकायचंय? ऐका. 1978 ला खऱ्या अर्थाने कन्स्ट्रक्शन सुरू झालं डोमचं आणि 2000 पर्यंत एक पर्यंत हे बांधकाम सुरू झालं. 20-22 वर्ष. त्याच्या बाजूला ड्रॅगन पॅलेस हे बांधून व्यवस्थित सगळं झालं आणि ड्रॅगन पॅलेस मध्ये काही तक्रार नाही, अंडरग्राऊंड पार्किंग नाही, काही नाही. दोघांचेही मॅनेजमेंट आपण बघितलं तर उत्कृष्ट पद्धतीने ड्रॅगन पॅलेसचा कारभार चालतो आणि हा दीक्षाभूमीचा कारभार अनेक समस्याग्रस्त आहे, त्याला जबाबदार हे पदाधिकारी आहे. हा दुसरा मुद्दा. जहागीरदार सर, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मी कित्येकदा ह्या लोकांना विचारलेलं आहे, व्हेअर इज युअर मास्टर प्लॅन दीक्षाभूमी डेव्हलप करण्याचा? तुमचा बृहत आराखडा आहे कुठं? माझी असं राहील, निधी असं संकलित होईल, माझे गार्ड असे काम करतील. यांच्या इलेक्ट्रिक बिलचा प्रॉब्लेम होता. आम्ही सुचवलं, मी ज्या कॉलेजमध्ये काम करतो नागार्जुना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, आम्हालाही लाखो रुपये इलेक्ट्रिक बिल होता. आम्ही सोलरचे पॅनल बसवले जहागीरदार सर आणि तो प्रॉब्लेम मिटवून टाकला. आता आमच्याकडे इलेक्ट्रिक गेल्या 20-25 वर्षात सोलर पॅनलनं आपलं सगळं काम चालावं यासाठी का नाही दीक्षाभूमीच्या स्मारक समितीने प्रयत्न केला? वाय नॉट? आपण ऐकलं आहे की नालंदा आणि तक्षशिलाला जे वॉचमन होते तेही अर्हत होते. यांचे वॉचमन येणाऱ्या अनुयायीसाठी व्यवस्थित बोलत नाही, हे त्या गजघाटे साहेबांना दिसत नाही. मी गजघाटे साहेबांना विद्वान मानत नाही, कारण काय, पार्किंग बद्दल बोलायचा अधिकार हा सिव्हिल इंजिनियर लोकांचा आहे आणि नागपूरला कमीत कमी 100 एक्सपर्ट सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांचं का ओपिनियन घेतलं नाही? तुमचा इंटरेस्ट का? जर तुमच्याजवळ मास्टर प्लॅनच नाही आहे आणि दीक्षाभूमीसाठी काहीच करायचं नाही आहे, मला तर वाटते संघीय मानसिकतेपेक्षा जास्त भयानक आहे. आता ही लीजवरची प्रॉपर्टी फ्री होल्ड प्रॉपर्टी मध्ये कन्व्हर्ट करायचा चान्स होता त्यांना, कारण 2015 पासून यांचा जो प्रॉपर्टी कार्ड आहे त्याच्यावर हे लिहून येते की तुमच्या 99 वर्षाच्या पट्टेदाराच्या नावाची नोंद याच्यावर झाली आणि फेरफारची नोटीस आली आहे. मग यांनी फ्री होल्ड प्रॉपर्टी मध्ये, कारण 99 वर्षानंतर केव्हा कुठे लीजवर समजा गव्हर्नमेंट चेंज झालं
दुर्दैवानं पूर्ण बीजेपी निवडून आली. तसं होणार नाही हे तुम्हा दोघांनाही माहिती आहे. पण कोणाचं टाळकं सटकलं आणि त्यांनी म्हटलं नाही ये प्रॉपर्टी लीज पे जाओ निकलो यहाँ से. काय करणार आहात तुम्ही? 25 वर्षात हे लक्षात नाही आलं. संघीय मानसिकतेपेक्षा हे डेंजर आहे. मग आता महत्वाची गोष्ट अशी की आपण हे जे काही बघत आहोत तो अगर हम लोगों में ही यूनिटी नहीं है तो हमारी बर्बादी करने के लिए बीजेपी और आरएसएस की जरूरत नहीं. हम खुद ही काबिल है कि हम अपने आराम से बर्बाद हो सकते हैं. तो इसलिए जागीरदार सर मैं ये कहता हूँ इन लोगों को हटाओ. इनके क्लास में ऐसा कोई नहीं है. इन्होंने अभी तक एडवाइजरी काउंसिल नहीं बनाई. एडवाइजरी काउंसिल में 10-12 लोग ले लेते थे ना आज तक तो ये झगड़े नहीं होते थे. कैसे? एडवाइजरी काउंसिल इनके निर्णय को कंट्रोल करती थी. आज किसी के ऊपर किसी का नियंत्रण नहीं है और फुलझेले साहब अलग से बात करते, गवई साहब अलग से बात करते हैं. तुम्हाला जनतेला मान द्यावाच लागेल क्योंकि ये अनुयायी यहाँ आते हैं, गवर्नमेंट नहीं आती. गवर्नमेंट ने तो कोराडी को भी पैसे दिया है. कोराडीचं मतलब देवस्थान यांनी मतलब त्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत. त्यांनाही व्यवस्थित मदत केलेली आहे, आपल्यालाही दिलेली आहे. त्यात गव्हर्नमेंटला जबाबदार धरण्यात मला आज काही इंटरेस्ट नाही. ऐकलं मित्रांनो, यांचे जर विचार ऐकले तर मग तुमच्या लक्षात येतं की ही जी काही ट्रस्टीची मंडळी आहेत यांचं एकमेकांचं पटत नसेल. का पटत नसेल? काय यांचे हेवे दावे आहेत? मग दीक्षाभूमीला जो काही करोडो रुपयाचा फंड येतो तो फंड कुठं वापरला जातो, का वापरला जातोय, कसा वापरला जातोय याचं काहीही बाहेर रेकॉर्ड येत नाहीये. आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे नेमकं काय चालतंय त्या ठिकाणी. आणि मित्रांनो, असं जर बघितलं तर मग मात्र हे जे काम चाललंय किंवा 1 जुलै 2024ला जे काही मंडळीने त्या ठिकाणी काम बंद पाडलं आणि काम बंद पाडल्यानंतर मात्र त्याचे पडसाद सगळीकडे उमटले, अधिवेशनात सुद्धा पडले. आणि मग त्या ठिकाणी हे सगळं चाललेलं असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली की हे काम आता आम्ही स्थगित करतोय. विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. जवळजवळ 200 कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत. जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते. पण मित्रांनो, हे कामाची गरज होती का किंवा हे एक षडयंत्राचा भाग आहे का हे आता आंबेडकरी जनतेनं ठरवायचंय किंवा त्यावर विचार करायचा आहे. आणि जी काही त्या ठिकाणी असलेली ट्रस्टी आहेत हे जर खरंच भीमराव आंबेडकर म्हणतायत त्याप्रमाणे जर बेकायदेशीर असेल तर हा लढा कोणत्याही पद्धतीमध्ये आंबेडकरी जनतेलाच हातात घ्यावा लागेल. आणि भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा आंबेडकरी विचारधारा मानणारी लोक असतील, जी बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी लोक असतील, त्यांनाच हा लढा लढून ही दीक्षाभूमी जी बाबासाहेबांनी एक ऊर्जा स्रोत निर्माण केला की प्रकर्षाने एक आठवण तुम्हाला या ठिकाणी करून देतो. बाबासाहेबांच्या पत्नी माता रमाई ज्यावेळेस आजारी होत्या त्यावेळेस त्यांनी बाबासाहेबांकडे विचारणा केली की बाबासाहेब मला पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जायचंय. परंतु बाबासाहेबांचा जो पूर्वीचा अनुभव होता हा बघितल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की रमा, पंढरपूरला जाऊन या जातीयता जी आहे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाहीये, बाहेरून दर्शन घ्यावं लागणार आहे. त्यापेक्षा आपण त्यासारखीच एक पंढरी निर्माण करू. आणि मित्रांनो, बाबासाहेबांनी खूप मोठा अभ्यास करून या मातीतलाच बुद्ध धम्म स्वीकारला आणि त्याची धम्मदीक्षा म्हणून नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956ला घेतली. आणि हा जर सर्व इतिहास बघितला तर मग आत्ता जे त्या ठिकाणी चाललंय हे पुन्हा एकदा आंबेडकरी विचारधारेच्या माणसांच्या हातामध्ये घ्यायचं असेल तर जसा बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला, बाबासाहेबांना लढा द्यावा लागला, तसाच बाबासाहेबांची विचारधारा आपल्याला टिकवायची असेल तर हा लढा सुद्धा दीक्षाभूमीचा आहे किंवा दीक्षाभूमी या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल.
म्हणून मित्रांनो मी आजचं कॅप्शन दिलं होतं, लढा दीक्षाभूमीचा. तुम्हाला काय वाटते? मी म्हणतोय ते योग्य अयोग्य? मित्रांनो आज एवढंच बोलतो आणि थांबतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद.